Hello friends, this is Jay Lakshmi classes conducting courses through online. We have the courses that is English grammar, English speaking, CBSE, SSC, first to 10th, NIS, ICSE and etc. You can see the courses which has been offered in the left side of the corner. So these courses will be offered in three languages, that is Hindi, Marathi and English. आपको यह कोर्सेस जो भी होगा यह तीन लैंग्वेज में आपको सिखाया जाएगा, तो आपको डरने की कोई बात नहीं है। आपको अगर तीनों में से कोई एक लैंग्वेज भी आता होगा तो भी आपको यह जो टॉपिक है वो आपको समझ में आ जाएगा, ठीक आहे। तर आपल्या इथे ऑफलाईन पण क्लासेस होतात, तर कोरोनामुळे आपण ऑनलाईन क्लासेस घ्यायचं ठरवलं आहे। टॉपिक सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितो की हे जे युनिसेफ आहे, युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड आहे, त्यांनी काही टिप्स सांगितले आहेत मुलांकरिता की कसं स्वच्छता ठेवावी। हे फक्त तुम्ही जर बघितलं की हे फक्त कोरोनासाठी आहे असं नाही आहे। कोरोना आज आहे उद्या नसणार, पण हे जे गोष्ट यांनी जे सांगितले याच्यामध्ये की हाथ धोने वारंवार है ना, शिंकताना रुमाल किंवा हैंडकरशिफ ठेवणे, तो ये सब चीज़ें जो है ये बहुत इम्पोर्टेंट है, ये आपकी डेली लाइफ में आपने यूज़ करना चाहिए, ठीक है। ओके, तो शुरुआत हम ग्रामर से करेंगे, ग्रामरपासून करूया। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपण बेसिकपासून सुरू करणार आहोत, कारण ग्रामर हा असा विषय आहे की फर्स्ट टू 10th ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही हे यूजफुल असणारच तुम्हाला। त्यामुळे आपण हे बेसिक जे ग्रामरचा क्लास आहे हे सुरू करूया। तर आज जे आपण टॉपिक घेणार आहे ते आहे सेंटेंसेस। तर हे सेंटेंस हे काय असतं, ये सेंटेंस क्या होता है, उसका मीनिंग देखेंगे, उसके टाइप्स देखेंगे और कुछ एग्जांपल्स। तो व्हाट इज़ मीन बाय सेंटेंस, सबसे पहले तो ये सवाल पूछना चाहिए, ठीक है। तो सेंटेंस का बहुत ही सरल और बहुत ही इजी एक डेफिनेशन बन सकता है अगर आप देखेंगे तो। सेंटेंस म्हणजे इट इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड विच मेक्स कंप्लीट सेंस, ओके। सेंटेंस मतलब हिंदी और मराठी में उसे वाक्य ऐसे बोलते हैं। तो ये वाक्य क्या होता है, हे वाक्य काय असतं, हा एक शब्दांचा ग्रुप असतो जेणेकरून आपल्याला एक कंप्लीट सेन्स किंवा एक प्रॉपर मीनिंग आपल्याला जे मिळतं त्याला सेंटेन्स असं म्हणतात। सपोज अपन एक एग्जाम्पल घेऊयात, हम एक एग्जाम्पल लेते हैं, राम इज़ अ गुड बॉय, राम इज़ अ गुड बॉय। अब ये एक सेंटेंस है प्रॉपर मीनिंग वाला। अब और एक चीज़ लेते हैं, राम इज़, ये सेंटेंस होगा क्या, नहीं, हा सेंटेंस होऊ शकणार का, नाही, ॲब्सोल्युटली नो। बट राम इज़ अ गुड बॉय हा एक प्रॉपर मीनिंग आहे जे रामबद्दल काहीतरी सांगत आहे। आता तुम्हाला कळलं असेल याचं मीनिंग की सेंटेंस म्हणजे काय असतं। So now we will see the kinds of sentences according to its purpose and structure। अभी हम वाक्यों के प्रकार देखेंगे, है ना, वाक्यांचे प्रकार बघूया। सर्वात पहिले प्रकार असतो असर्टिव्ह, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं पण म्हणतात। सेकंड आहे इंटरोगेटिव्ह, थर्ड आहे इम्परेटिव्ह, फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी मार्क। जनरली हे जे चार प्रकार आहेत ते यूजफुल असतात सेंटेन्सेसबद्दल। तर आपण सर्वात पहिले जो आहे असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस ह्याच्याबद्दल आपण पुढे बघूयात। असर्टिव्ह म्हणजे काय, असर्टिव्ह म्हणजे एक जनरल स्टेटमेंट पण असं आपण म्हणू शकतो, जसं की इथे लिहिलं आहे, अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस अ जनरल स्टेटमेंट इज कॉल्ड ॲन असर्टिव्ह सेंटेन्स। कधी पण हे लक्षात ठेवा की जेव्हा कधीही असर्टिव्ह सेंटेन्स हा येतो त्याला शेवटी फुल स्टॉप हा लागतो, ठीक है। जब कभी भी असर्टिव सेंटेंसेस हम लिखते हैं तो उसे एक फुल स्टॉप देते हैं,
ठीक है। और असर्टिव सेंटेंस एक जनरल स्टेटमेंट है, एक पर्टिकुलर एक क्या बोलते हैं उसे, एक एक्सप्रेशन है। तो जैसे कि इसमें एक एग्जांपल है, उमा इज़ अ गुड गर्ल, देबू इज़ अ गुड बॉय, रहीम प्लेज वेल, वी लिव इन इंडिया, द सन राइजेज इन द ईस्ट। तो एक एक जनरल एक स्टेटमेंट है जो कि है, ठीक है, जो कि हमने एक्सप्रेस किया है, उसे हम असर्टिव सेंटेंस ऐसे बोलते हैं। और आखिरी में उसे हम फुल स्टॉप करके उसे दी एंड करते हैं। तो आप ये जो भी स्लाइड आपके सामने दिख रही है, तो ये आप बुक्स में आपके नोट डाउन कर सकते हो, एग्जाम्पल लिख सकते हो। जब कभी भी मैं टेस्ट लूँगा तो आपको ये यूज़फुल होगा। ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू अनदर टाइप ऑफ सेंटेन्स, दॅट इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय की असे सेंटेंसेस ज्यामध्ये आपण प्रश्न विचारतो, ठीक है, एक ऐसे सेंटेंसेस जिसमें हम प्रश्न पूछते हैं, है ना. और जब प्रश्न पूछते हैं, जेव्हा कधी आपण प्रश्न विचारतो त्यानंतर आपण क्वेश्चन मार्क हा देतो लिहिताना, ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ, है ना, हाऊ आर यू, हे सगळे काय झाले एक क्वेश्चन मार्क. तर ह्या टाईपचे जे स्टेटमेंट असतात, जे सेंटेन्सेस असतात, त्यांना आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस असे आपण म्हणतात. ह्याच्यात पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कधीही आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस लिहितो तेव्हा शेवटी आपण याला क्वेश्चन मार्कनी डिनोट करतो. ओके, नाउ नेक्स्ट इज इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्परेटिव सेंटेंसेस म्हणजे काय, इम्परेटिव सेंटेंसेस मतलब क्या कि जिस स्टेटमेंट में जो भी सेंटेंस है उसमें जब कभी भी हम कमांड करते हैं या कोई ऑर्डर देते हैं या कोई रिक्वेस्ट करते हैं उसे हम इम्परेटिव सेंटेंसेस बोलते हैं. आता इम्परेटिव सेंटेंसेस म्हणजे काय की ज्यामध्ये आपण कमांड देतो, कोणालाही एक ऑर्डर देतो किंवा रिक्वेस्ट करतो, त्यावेळेस आपण त्या सेंटेन्सेसला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. जसं की इथे लिहिलं आहे, अ सेंटेन्स दॅट गिव्स अ कमांड, इट कॅन एंड विथ अ पीरियड और एक्सक्लेमेशन मार्क. ते फुल स्टॉपनी पण एंड होऊ शकतात आणि एक्सक्लेमेटरी मार्कद्वारे पण एंड होऊ शकतात. म्हणजे शेवटचा जो भाग असेल, जसा की आपण असर्टिव्हमध्ये बघितलं की त्याला आपण फुल स्टॉप लावतो आणि इंट्रॉगेटिव्हमध्ये आपण क्वेश्चन मार्क लावतो, तसंच इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये दोन प्रकारचे आपण सिम्बॉल लावू शकतो, जसं की फुल स्टॉप आणि एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, नाउ लास्ट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. So what is mean by exclamatory sentences? An exclamatory sentences expresses a strong feeling. It ends with an exclamation mark. है ना. म्हणजे काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, जे एक स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्रेस करतात, जसं की हुर्रे वी वुन द मॅच, है ना. इथं जसं की दिलं आहे हॅपी बर्थडे टॉम. इथे खाली एक बॉक्सिंग खेळताना दोन प्लेयर्स म्हणतात आउच दॅट हर्ट्स, है ना. त्यानंतर रोजला बघून असं म्हणतो आपण व्हॉट अ ब्युटिफुल रोज, है ना. तसंच आपण एक्सक्लेमेटरी जे सेंटेन्सेस आहे ते वारंवार आपण वापरत असतो. त्याला जेव्हा पण आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आपण लिहितो त्यावेळेस एंडमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क हा देतो, ठीक आहे. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस हा एक स्ट्रॉंग फिलिंगचा एक रिझल्ट असतो. तो ये थे हमारे 4 टाइप ऑफ सेंटेंसेस. हे होते आपले एक 4 टाइपचे सेंटेंसेस. यू कैन कॉपी दी information which is being displayed in the screen. Then I will take a small test which you have to prepare, and this is a small homework for you students. You have to do this homework and click a photo. You can send me in WhatsApp or comment in the comment box section. Thank you.